सारनाथ येथील तथागतांची भगवंताची ही भव्य दिव्य मूर्ती 80 फूट भगवंताची ही मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहात. प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक सारनाथ येथील ही भगवंताची 80 फुटाची भगवंताची मूर्ती आहे. या मूर्तीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी उपासक पोहोचलेले आहेत. आप रहेंगे तो हम वीडियो बना रहे हैं. चलते रहिए, फिरते रहिए. नमो बुद्धाय, जय भीम. मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणाहून बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासकांना या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहोत. आज आपण पोहोचलेलो आहोत सारनाथ या ठिकाणी. सारनाथ येथील माझ्या पाठीमागे बघत आहात ही भगवंताची मूर्ती आहे. 80 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे आणि या 80 फुटाच्या बुद्धाच्या मूर्तीला वंदन करण्यासाठी आपल्यासोबत 50 उपासक आहेत. हा आपला 20 दिवसाचा प्रवास आहे. 20 दिवसामध्ये जवळजवळ आपण 70 ते 72 ठिकाणं आपण दाखवतोय आणि ही आपली धम्मसहल बुद्धभूमी मावसाळ्यावर निघत असते. आणि आता पुढची धम्मसहल येत्या 26 एप्रिल रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपली धार्मिक धम्मसहल निघत आहे. ज्यांना कुणाला 20 दिवसाच्या धम्मसहलीमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी 8007174657 फोन आहे का? नहीं फोन है. 8007174657 या भ्रमणध्वनीवर आपण संपर्क साधून आपलं नाव आजच बुकिंग करू शकता. माझ्या बाजूला हे सर्व उपासक जे आहेत हे बुद्धभूमी मावसाळ्यावरून आलेले आहेत. या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आज सारनाथ येथील धम्मेक स्तूपाला, चौखंडी स्तूपाला आणि मुलगंध कुटी बुद्ध विहाराला भेट देऊन आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत 80 फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी. तर प्रिय सज्जनांनो, आपण सुद्धा अशा पद्धतीने धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभाग घेऊन बौद्ध धर्मातील संपूर्ण धार्मिक ठिकाणांना आपण भेट दिली पाहिजे. आपणा सर्वांना या पवित्र स्थळावरून आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो. नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. अशा पद्धतीने आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. भगवंताची ही 80 फुटाची बुद्धाची मूर्ती आपण बघत आहात आणि या भगवंताच्या मूर्तीला आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी वंदन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अतिशय सुंदर हा गार्डन आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा हे पाणी आहे, यामध्ये कमळ आहेत. कमळाचे आता फुलं दिसत नाही आहेत परंतु खूप छान कमळाची फुलं या ठिकाणी उगवतात. ही भगवंताची मूर्ती आहे बघा आणि हे वेगवेगळ्या विभागातून जमा आपल्या धम्मसहलीमध्ये उपासक उपासिका दिसत आहेत. हम बुला रहे हैं. अरे पप्पू भाई, क्या हाल चाल है? बढ़िया एकदम. नमो बुद्धाय, जय भीम. मी भदंत यश प्रज्ञाबोधी
बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीमध्ये सर्व उपासक आहेत हे सहभागी झालेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले उपासक आज या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघत आहात. ही भगवंताची मूर्ती आहे आणि या भगवंताच्या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सकाळी धम्मेक स्तूपाला भेट दिली, मुलगंधकुटी बुद्ध विहाराला भेट दिली, म्युझियम बघितलेला आहे आणि सर्व हा परिसर या ठिकाणचे मेन पॉईंट आहेत ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी 80 फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. इथून लगेच आता चौखंडी स्तूप बघणार आहोत आणि नंतर आणखी भोजनासाठी आम्ही जाणार आहोत, कारण भोजन बाकी आहे. सकाळी नाश्ता करून उपासकांना बाहेर काढलेला आहे. तर आपण सुद्धा अशा धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभागी होऊन या धार्मिक ठिकाणांना आपण भेट दिली पाहिजे. नमो बुद्धाय, जय भीम. हे बघा एक कमळाचं फूल आहे आणि पानाखाली बघा मासे आहेत. पत्त्यांखाली लपलेत. गौतम बुद्ध जी हैं आपको हा ते दिली वाटतो आपण चांगले निघले नाही आता घेतले तर सारनाथ येथील 80 फुटाची भगवंताची मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या बाजूला भगवंताचं सुंदर असे बुद्धविहार आहे. या बुद्धविहाराला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपण बघत आहोत. बाय बाय. मैं अप्रैल में चला. साळेबाई या. Buddhist. From here, from India. India, Maharashtra. Huh? Maharashtra. Bombay. Maharashtra, Aurangabad. Aurangabad. Ah. Aurangabad. Saca una foto con eso. Salam. चालू आहे त्यांचा
ही आहे अंडर आई पीपल विभाग अंतर्गत आता. कामाचा बदली